जय भीम, नमो बुद्धाय। तर या चॅनलवर आपण बुद्धांविषयी माहिती, बुद्धाच्या धर्मांविषयी माहिती, तसेच बुद्धांचे सुंदर विचार या चॅनलवर आपण जाणून घेणार आहोत। आणि बुद्ध धर्माविषयी घराघरामध्ये सगळ्यांना माहीत व्हावे यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे। तर या धम्मप्रवासात सगळ्यांनी सहभाग घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब। त्रिपिटक हा बुद्धांचा ग्रंथ आहे, पण हा त्रिपिटक हा खूप मोठा ग्रंथ आहे आणि त्याचे खूप सारे भाग आहे। तो सहजासहजी वाचणं थोडं अवघड आहे आणि त्याचा अभ्यास करणं थोडं कठीण आहे। तर बाबासाहेबांनी आपल्यासाठी हा जो ग्रंथ आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा त्रिपिटकातूनच तयार केलेला आहे आणि तो शॉर्टमध्ये घेतलेला आहे। तर त्रिपिटक म्हणजे त्रि म्हणजे 3 आणि पिटक म्हणजे इथे आपण पेट्या समजून घेऊ। आपण आज पहिला पेटारा बघू। तर पहिला पेटारा आहे किंवा आपण एक भाग समजून घेऊ। तर पहिला पेटारा आहे सुत्त पिटकाचा। पहिला पेटारा जो आहे तो आहे सुत्त पिटकाचा। तर सुत्त म्हणजे काय? तर सुत्त म्हणजे संवाद किंवा चर्चा। भगवान बुद्धांना जे काही लोक भेटले त्यांच्यामध्ये झालेली चर्चा। तर सुत्त म्हणजे काय? तर भगवान बुद्धांना जे काही लोक भेटले त्यांच्यामध्ये झालेली चर्चा, तर त्याला आपण सुत्त म्हणतो। तर दुसरा जो भाग पडतो तो पडतो विनय पिटक। त्रिपिटक म्हणजे 3 पेट्या, तर पहिली पेटी ही सुत्त पिटकाची आणि दुसरी पेटी ही विनय पिटकाची। तर विनय पिटक म्हणजे विनयाचा पिटारा। आता विनय म्हणजे काय? तर विनय म्हणजे नियम। तर नियमाचा पेटारा। दुसरा पेटारा आहे तो नियमाचा पेटारा। यामध्ये काय आहे? तर उपासकाने केलेले भिक्षूंविषयी केलेली काही तक्रार आणि त्यावर संघाने जी दिलेली मान्यता। तर विनय पिटक म्हणजे त्यामध्ये भिक्षूंसाठी काही नियम आहे आणि उपासकांसाठी सुद्धा काही नियम आहे। तर दुसरा भाग पडतो तो विनयाचा पिटक म्हणजे नियमाचा पिटक। आणि तिसरा भाग पडतो, तर तिसरा भाग आहे अभिधम्म पिटक। तिसऱ्या भागाला म्हणतात अभिधम्म पिटक। आपण त्रिपिटकाचे 3 पेटारे बघत आहोत। पहिला पेटारा सुत्त पिटक, दुसरा पेटारा विनय पिटक आणि तिसरा पिटक आहे अभिधम्म पिटक। तर सुत्त पिटक जो पहिला आहे सुत्त पिटक, तर सुत्त पिटकाचे 4 भाग पडतात। सुत्त पिटकाचे 4 भाग पडतात। तर त्यामध्ये पहिला भाग आहे सुत्त पिटकामधील पहिला भाग आहे दीघ निकाय। दीघ निकायमध्ये 3 ग्रंथ, 34 सुत्त, 34 चर्चा आहे। दीघ निकायमध्ये 3 ग्रंथ, 34 सुत्त, 34 चर्चा आहे। सुत्ताच्या पेटाऱ्यामध्ये दुसरा भाग पडतो मज्जुम निकाय। तर यामध्ये दुसरा भाग आहे मज्जुम निकाय। तर मज्जुम निकायमध्ये आहे 3 ग्रंथ, 152 सुत्त, 152 चर्चा। आणि यामध्ये तिसरा भाग आहे संयुक्त निकाय। यामध्ये तिसरा भाग आहे संयुक्त निकाय। यामध्ये 4 ग्रंथ, 7762 चर्चा आहेत। आणि त्यानंतर चौथा भाग पडतो तो आहे अगुत्तर निकाय। अगुत्तर निकायमध्ये 6 ग्रंथ, 9557 सुत्त। त्या 5 भागाचे नाव मी इथे सांगत आहे तुम्हाला। पहिला आहे दीघ निकाय, दुसरा आहे मज्जुम निकाय, तिसरा आहे संयुक्त निकाय आणि चौथा आहे अगुत्तर निकाय आणि 5वा आहे खुदक निकाय। तर या प्रकारे असे हे म्हणजे 3 पेटारे असून त्याच्यामध्ये सखोल अभ्यास आहे। जसे ज्याप्रमाणे सुत्त पिटकाच्या अंदर सुद्धा काही भाग आहे, तर त्याचप्रमाणे जो दुसरा आहे विनयाचा पेटारा त्यामध्ये सुद्धा भाग पडलेले आहे। तर या सर्वात मोठा ग्रंथ आहे। तर या ग्रंथाचा सखोल अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला। त्याप्रमाणे त्रिपिटकापासून आपला बुद्ध आणि त्यांचा धम्म याची निर्मिती झाली। नंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये कोणकोणते खंड आहे, कोणकोणते भाग आहेत ते सुद्धा आपण डीपमध्ये समजून घेऊ, ते पुढच्या व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा
आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.